पन्हाळगडाला ऐतिहासिक महत्त्व असल्यानं इतिहासप्रेमींची गडकोट पाहण्यासाठी मोठी गर्दी असते. अलीकडच्या काळात पन्हाळगडावर सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याचं प्रमाण वाढलंय. अशा पर्यटकांकडून पन्हाळगडावर आणि परिसरातील जंगल क्षेत्रात चूल मांडून जेवण करणं, मद्यपान करणं, वणवा लावणं, शिकार करणं, गोंधळ करणं आणि रिकाम्या काचेच्या बाटल्या फोडणं असे प्रकार सर्रास घडतायत. त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन होऊन गडाचं पावित्र्य नष्ट होत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी आज 30 डिसेंबरपासून ते 1 जानेवारी या 2 दिवसाच्या कालावधीत वाघवीळ आणि बुधवार पेठ या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं नाकाबंदी करण्यात येणार आहे. यासाठी 32 पोलीस कर्मचारी आणि 2 पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. उघड्यावर जेवण करून धिंगाणा घालणाऱ्या हुल्लडबाजांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसंच तालुक्यातील पन्हाळा, कोतोली, पोर्ले, कोलोली या गावांमध्ये गस्त घालण्यात येणार असल्याची माहिती पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी दिली आहे. पन्हाळा तालुका डोंगराळ असल्यानं इथलं वनक्षेत्रही मोठं आहे. या वनक्षेत्रात वन्यजीवांचं वास्तव्य आहे. त्यासाठी 2 दिवस संपूर्ण तालुक्यातील वनक्षेत्रात नाकाबंदी आणि रात्रीची गस्त घातली जाणार आहे. या दरम्यान विनापरवाना वनक्षेत्रात प्रवेश करून अनुचित प्रकार करताना आढळणाऱ्यांवर वन्यजीव अधिनियम आणि वन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं वन विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं.